दुःखितांका करणाऱ्या उपस्थित असणारे सर्व शोकाकुल जनसमुदाय, या गावचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक कैलासवासी केशव महादेव धावले उर्फ अण्णा उर्फ गुरुजी, गेल्या 10 दिवसापूर्वी तुमच्या आमच्यामधनं अचानकपणे निघून गेले. पण एक शिक्षक कसा असावा, शिक्षकाच्या माध्यमातून कसं काम केलं जावं हे त्यांनी त्यांच्या सेवेच्या माध्यमातून दाखवून दिलं. त्याच्याही पलीकडे जाऊन एक समृद्ध पिढी घडवल्यानंतर सुद्धा शिक्षण क्षेत्रामधनं निवृत्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी या समाजासाठी आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे या माध्यमातून नारायणपूरचा मार्ग त्यांनी स्वीकारला. आणि बघता बघता त्यांच्या पाठीमाग तेलवडे असेल, कासोर्डे असेल, निगडे असेल, हा संपूर्ण परिसर असेल, याच्यामध्ये त्यांनी अनेक त्यांच्या विचारांचे जी काही देवाणघेवाण होती ती निर्माण केली आणि अनेकांना चांगला सत्कर्माचा मार्ग दाखवला. आणि खऱ्या अर्थानं नारायणपूरचा शिष्यगण त्या माध्यमातून वृद्धिंगत झाला. आज अण्णांना जाऊन आपल्यामधनं 10 दिवस झालेले, पण त्यांनी त्यांच्या पश्चामध्ये त्यांची दोन्ही मुलं या ठिकाणी जयवंत धावले असतील, पंढरीनाथ धावले गुरुजी असतील, या सगळ्यांना चांगलं शिक्षण देऊन चांगले संस्कार देऊन या ठिकाणी घडवलं. आणि जरी स्वतः त्या ठिकाणी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये नसले तरी हा समाज, हा गाव हा कायम एकोप्याने राहिला पाहिजे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या गावाची, या परिसराची कायम प्रगती झाली पाहिजे हे त्यांनी या ठिकाणी आपल्या पुत्रांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला. विशेष करून त्यांचे छोटे चिरंजीव पंढरीनाथ गुरुजी, ज्यांनी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एक चांगला शिक्षक, आदर्श शिक्षक कसा असतो हे या ठिकाणी दाखवून दिलेले. तुम्ही अनेकांनी त्यांची खरं तर कामाची पद्धत ऐकली असेल. हातवे खुर्द मध्ये जे काही त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं काम केलं ते आपल्या सगळ्यांना फक्त ऐकू नये, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना माझ्याच गावामध्ये असल्यामुळं त्यांच्या कार्याचा जो संपूर्ण आलेख आहे ते मी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि असं आदर्शवत असणारे कुटुंब, या कुटुंबाला मार्गदर्शन करणारे आज अण्णा या ठिकाणी तुमच्या आमच्यामधनं निघून गेलेले आहेत. फार दुःखद प्रसंग आहे. अनेक मंडळी या ठिकाणी नारायणपूरचे शिक्षक शिष्यगण असतील, या ठिकाणी प्राथमिक शिक्षक संघाचे अनेकशे काम करणारे सगळे शिक्षक गुरुजी असतील, त्याचबरोबर या परिसरामध्ये काम करणारे अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते असतील, हे सगळेच अण्णांना शेवटचा निरोप देण्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. मी सर्व उपस्थितांच्या वतीनं, व्यक्तिशा खुटवड परिवाराच्या वतीनं, गुंजवणी शिक्षण संस्थेच्या वतीनं कैलासवासी केशव महादेव धावले यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यतीत करतो. या दुःखामधनं सावरण्याची ताकद ईश्वरांना धावले परिवार असेल, नातेवाईक आप्तेष्ट मंडळी असतील, या सर्वांना द्यावी अशा ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.